नमस्कार प्रेक्षकांनो, जुळलिया गाठ या मालिकेच्या येणाऱ्या जबरदस्त भागामध्ये काय खतरनाक ट्विस्ट आपण पाहतोय। इकडे मात्र धैर्यने आता मात्र ठरवले सुधाकरचा फोन रिपेअर करायचा आणि त्यानंतर मात्र प्रेक्षकांनो खूप मोठा धमाका होणार आहे। त्या फोनमध्ये इकडे दामिनीच्या विरोधातले सगळेच पुरावे आता रेकॉर्ड आहेत। मधुसूदनचा खून कसा झाला त्याच्यामध्ये तिने दिलेली सगळी कबुली जबाबी मात्र त्याच्यामध्ये नोंदवलेली आहे। होय प्रेक्षकांनो, रेकॉर्डिंग त्या मोबाईलमध्येच आहे। आता मात्र फोन एकदाचा रिपेअर झाला, धैर्याच्या हातात तो व्हिडिओ लागला, त्यानंतर मात्र दामिनीचं होणारे वांद। सुधाकरने रेकॉर्ड केलेला व्हिडिओ जो काही होता ते मात्र धैर्याला आता दिसताना आपल्याला पाहायला मिळणार आहे। होय प्रेक्षकांनो, इकडे दामिनीच्या कर्माची शिक्षा मात्र तिला मिळताना आपण पाहतोय। दामिनीने किती जरी नाटक केली तरी सगळ्या पापाची आता मात्र तिला फळ धैर्य देणार आहे। दामिनीला नक्की आता धैर्य कशी शिक्षा करणार आहे, कसं आता हे सगळा मोबाईल रिपेअर होऊन सगळे प्रूफ त्याच्या समोर येणार हे पाहण्यासारखं आहे। प्रेक्षकांनो, आजच्या भागात इतकं जबरदस्त आपल्याला दाखवलंय ना, शेवटपर्यंत नक्की बघा। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा। इकडे मात्र आपण पाहतोय सावी धैर्याला खूप वाईट वाटतं। सावीची सगळी अशी विचित्र अवस्था बघून धैर्य म्हणतो, आई अगं आता मी सावीला घेऊन कुठेतरी जातो। दामिनीने आता त्याला ऑलरेडी सुनावलंय की मला ज्या डॉक्टरांमुळे चांगलं वाटतंय तू तिकडे सावीला का नाही घेऊन जात, आपली सावी लवकर बरी होईल ना, तू आता त्या नॅचरोपॅथी सेंटरला जा। सावीच्या काळजीपोटी धैर्य मात्र तिकडे जातो आणि दामिनी मात्र हळूच त्यांच्या रूममध्ये घुसते। तिने ठरवलंय एकदा का हे दोघं गेले की त्यांच्या खोलीची झडती घ्यायची, सावीचं काहीतरी आपल्याला पुरावा सापडतो का ते बघायचं आणि मग या सावीलाच घरातून बाहेर काढायचं। तिचा प्लॅन ठरलाय। पण दुसरीकडे प्रेक्षकांनो, सावी धैर्याने सांगितलंय की उद्या आपल्याला एका जागेला जायचंय। सावी म्हणते, फ्रेंड मला नाही कुठे जायचं। त्यानंतर सावी नीता अवंतीला भेटते आणि सगळं सांगते, वहिनी आम्ही नॅचरोपॅथी सेंटरला जाणार आहोत। इकडे मात्र दामिनी मॅडम काही ना काही आता कारस्थान करतील, पण तुम्ही प्लीज लक्ष ठेवा, अजिबात आमच्या खोलीमध्ये त्यांना जाऊ देऊ नका आणि हे पुरावे शोधण्याचा नक्कीच प्रयत्न करतील। सावी आता इकडे बोलते, नीता अवंतीला खूप वाईट वाटतं। सावी आमच्यापासून दूर जाणार काही दिवसांसाठी का होईना, पण आता इकडे मात्र